देवाचा उत्सव साजरा करण्याचं कारण काय आहे? पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजे आणि दुसरा उत्सव साधूचा घडला पाहिजे. हल्ली लोक देवाचेही उत्सव करत नाही, हल्ली लोक साधूचेही उत्सव करत नाही. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस झाली. 90 वर्षाच्या डगऱ्यांना सुद्धा असं वाटतं की माझा अभिषेक चिंतन सोहळा झाला पाहिजे. काय दिवे लावले तो कीर्तनकारांना काय सांगतो काय केलेलं आहे. उत्सव हा नेहमी देवाचा असला पाहिजे, तर उत्सव हा साधूचा असला पाहिजे. का साधूचा उत्सव तुम्ही आम्ही का साजरा करायचा? कारण साधूने तुम्हाला आणि मला चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान दिलेलं आहे. आणि देवाने काय केलंय? जेने हा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन जग जीवन नारायण गायला गुण तयाचे. ज्या विश्व मालकाने या विश्वामध्ये तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय, ज्या विश्व मालकाने तुम्हाला आणि मला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. 1 आपण रामनवमी साजरी करतोय. 2 आपण हनुमान जयंती साजरी करतोय. 3 आपण वामन जयंती साजरी करतोय. आपण नरश जयंती साजरी करतोय. आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपण एवढ्या आनंदाने दत्तात्रयाचा जन्मोत्सव साजरा करतोय. देवाचा उत्सव साजरा करणं हे तुमचं आणि माझं हिंदूंचं कर्तव्य नाहीये. लक्ष देऊन कीर्तन ऐका. देवाचा उत्सव साजरा करणं, देवतेचा उत्सव साजरा करणं हे अखिल हिंदू धर्माचं कर्तव्य नसून भगवंताचा उत्सव साजरा करणं, भगवंताचा जन्म उत्सव साजरा करणं या देशातल्या प्रत्येक हिंदू धर्मातल्या लोकांचा धर्म आहे. महाराज विठ्ठल आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. एवढ्या कोट्यावधी लोकसंख्येमध्ये राहणारे आपण आवाज चुकीचा कमी करा, ट्रबल नको वाढ, व्यवस्थित करतो. एवढ्या हजारो लोक लाखोन राहणारे या मुंबईमध्ये कीर्तनाची उपस्थिती जर पाहिली तर मला जेवढी कमी आहे. बरोबर आहे का नाही? कारण सगळ्यांच्या नशिबात कीर्तन नाहीये महाराज. बरोबर आहे का नाही? सगळ्यांच्या नशिबात पुण्य कसं राहील महाराज? अजिबात नाही हो. अरे काही क्षेत्रात राहून त्यांना देव दर्शन घेत नाही महाराज. काही लोक पंढरपूरला लावून सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घेत नाही. काही लोक आळंदीत राहून त्यांना ज्ञानोबाचं दर्शन माहित नाहीये. काही देहूला राहून सुद्धा त्यांना जगद्गुरु तुकोबारायचं दर्शन माहित नाहीये. आपण एवढे व्यापानं व्यापलेले लोक आहात, तरी सुद्धा थोडा वेळ माझ्या देवासाठी काढत आहात. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला ना तर निश्चित माझा पांडुरंग परमात्मा तुमच्यासाठी वेळ दिल्याशिवाय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुकोबाराची भाषा किती गोड आहे तुकोबारा सांगतो. तुका मने होता ठेवा प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाहीये. तुम्ही एक तरी बरं केलं की कीर्तन संपल्यानंतर जेवण नाही. उपकार आहे महाराज तुमची. बरोबर आहे का नाही? पुढच्या वर्षी तुम्ही एक काम करा, 6 ते 8 कीर्तन ठेवा. काय ठेवा? 6 ते 8 कीर्तन ठेवा. 8च्या नंतर जेवण ठेवा. इथं बसायला जागा पुरणार नाही. आणि कधी कधी काय ठेवा, 6 वाजता जेवण ठेवा, 9 ते 11 कीर्तन ठेवा. मग तुम्हाला फक्त किती लोक सापडतील? 7 5 3 दशकांचा वेळ. सगळ्यांच्या नशिबात कीर्तन नाहीये. सगळ्यांच्या नशिबात परमार्थ नाहीये. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है मेरे दोस्त. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे दत्तात्रय भगवान बुलाते. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा. एवढ्या मोठ्या व्यापारात कोणी व्यवसाय करतोय, कोणी धंदा करतोय, कोणी नोकरी करतोय. वेळ देऊन संसाराला वेळ काढून त्याच्यात थोडा वेळ तुम्ही माझ्या भगवंतासाठी देता. निश्चित
तुमच्या या चांगल्या कामाची दखल वरती घेतल्या जाईल वर महाराज. हे काम दिसत जरी नसलं तुम्हाला तरी याची लिखापडी चित्रगुप्त करत आहेत. विठाला विठाला मध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, दादा सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. ए बाबांनो, मी तुम्हाला सांगतोय त्या पांडुरंग परमात्म्याला, त्या विठ्ठलाला जीवनामध्ये आपलं करा. काही साधक तुकोबारायकडे गेले, महाराज आम्ही तुम्हाला विचारलं नाही तर सांगता का? शास्त्र असं सांगतंय, काही गोष्टी विचारल्याशिवाय माणसाने सांगत जाऊ नये. काही गोष्टी विचारल्याशिवाय माणसाने सांगत जाऊ नये. काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगत जाऊ नये, 2. आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू नये, 3. आता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर मला परतीचा प्रवास करायचा आहे, बुलढाण्याला जायचं. रात्रीचे 11-12 वाजलेले. 12च्या नंतर हॉटेल बंद होतात, लोक झोपतात. इथून बुलढाणा 500 किलोमीटर आहे, इथून बुलढाणा 600 किलोमीटर आहे. मी सुद्धा ड्रायव्हर झोपलेलो आहे, माझा ड्रायव्हर गाडी चालवत आहे. रस्त्याने पाट्या ड्रायव्हरला सांगतात, हे दादा इथून नाशिक 150 किलोमीटर आहे. तीच पाटी ड्रायव्हरला काय सांगते, हे दादा पुढं पुलाचं काम चालू आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. तीच निर्जीव पाटी ड्रायव्हरला सांगते, हे दादा पुढं घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालव, सावकाश चालव. तीच पाटी सांगते की पुढं धोक्याचं वळ आहे, गाडी कशी चालव. संपलं माझं उदाहरण कीर्तनाकडे. अरे चांगलं मार्गदर्शन जर माणसाला निर्जीव पाट्या करत असेल गड्या, हो ऐका, चांगलं मार्गदर्शन जर माणसाला निर्जीव पाट्या करत असेल तर चांगलं मार्गदर्शन चांगल्या माणसाला का करून केलंच पाहिजे. काही गोष्टी इच्छा नसल्या तरी सांगत जा. काही लोकांना कीर्तनाला यायचं जरी इच्छा नसेल तरी त्यांचा हात धरून त्यांना कीर्तनाला जातो. महाराज का हो? कारण की जे कीर्तनाला येतात त्यातलं अर्ध पुण्य तुमच्या पदरात पडतं. महाराज काय पडतं? पदरात पडतं. कारण की महाराजांचा एक अभंग आहे, दाता तुझी जे जे आपणासी ठावे ते ते तराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जग. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हो दादा ऐका ना, तुम्हाला गरज नाही हो साधू संतांची, पण सांगणं आमचा धंदा आहे. काय? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिन जना. तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी साधू संतांचा जन्म आहे. महाराज किती प्रार्थना द्यायचे, आम्ही वैकुंठ वासी, मी नेहमी आवर्जून कीर्तनामध्ये 3 मुद्दे सांगत असतो, लक्ष देऊन ऐका. कुत्र्याला कधीच गती सहन होत नाहीये. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही. साधू संतांना तुमच्या माझ्या जीवनाची अधोगती कधी सहन होत नाही. महाराज बुडते हे जन न देख विटोळा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारी. मी नेहमी आवर्जून उदाहरण सांगत असतो. अरे
नाथ बाबा गोदावरीच्या किनारी स्नानासाठी गेले. एक विंचू पाण्यातून वाहत होता आणि साधू म्हणल्यानंतर त्याला जर दया येत नसेल त्याला साधू तरी कसं म्हणायचं महाराज. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. स्नान करत असताना नाथ बाबांनी गंगेमध्ये स्नान घातलं, हात घातला त्या पाण्यामध्ये आणि त्या विंचूला बाहेर काढला. तो विंचूच होता महाराज. काय काही लोक विंचवासारखे, बरोबर आहे का नाही? तुम्ही त्यांना कितीही प्रेम लावा ते तुम्हाला डसल्याशिवाय राहणार नाही. जसं नाथ बाबाने त्या विंचूला बाहेर काढल्यानंतर नाथ बाबाच्या हाताला त्या विंचूने दंश केला. वेदना झाल्या नाथ बाबाने परत तो विंचू पाण्यात सोडला, परत हात घातला, परत वर काढला. 2-4 वेळेस असं झाल्यानंतर एक सद्ग्रस्त नाथ बाबा जवळ होते. बाबा, ओ बाबा, तो छोटासा विंचू तुम्हाला सारखं सारखं दंश करतोय, मी तुम्ही त्याला सारखं सारखं वाचवताय. नाथ बाबाने त्या माणसाला सांगितलं, अरे वेड्या, तो छोटासा 50 ग्रॅमचा 20 ग्रॅमचा विंचू जर त्याचा दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी त्याला माझा तारण्याचा स्वभाव कसा सोडू सांगण्याचा स्वभाव आहे महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विधी परोपकारे. जगद्गुरु तुकोबराय का विचार करतात एवढा अनमोल किमतीचा नर्दे मानव देहाला सापडलेला आहे. पावला हा देह आगत आली न घडो पाय घडो आला, कधी न सापडणारा नर्दे जर तुम्हाला आणि मला सापडलेला आहे. मग याचं संधीचं सोनं जर जीवनामध्ये नाही केलं तर माणसाला जीवन वाया जातं माणसाच्या. भागवतकाराने एक श्लोक खर्च केला खूप गोड आहे. भागवतकार सांगतात, काल व्याल मुख त्राशी त्राशिनी नाशे हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. किती गोड श्लोक आहे पहा. ही एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये आपण सर्व मंडळी बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाहीये. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, त्या दिवशी तुमचा आणि माझा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे काळा काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाखरीत हे सरे. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलेल्या आहे. आम्हाला वाटलं होतं की करोनाच्या नंतर लोक धार्मिक होतील, गळ्यामध्ये माळा घालतील, देवदेव करतील, पण उलट झालं. करोनाच्या नंतर लोकांची मेमरी शार्प झाली. लोकांना माहिती आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, माणूस कधी मरू शकतो, त्यामुळे खाऊन घ्या. खाणाऱ्याची पिणाऱ्याची संख्या वाढली. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, खाऊन जरी तुम्हाला मरणाचे, पिऊन पण तुम्हाला मरणाचे ना,
मग चांगलं काम करून का करू नये माणसाने? खाऊ नाही मारायचंच आहे ना, पिऊ नाही मारायचं नाही, मग चांगलं काम करून का नाही करायचं? माझी सर्वांना विनंती आहे. एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय. नुसती धावपळ चालू आहे महाराज. तुम्ही सगळे मुंबईचे लोक आहे, मुंबईचे लोक किती धावपळ करतात हे मला काय सांगायची गरज आहे. टाइम इज मनी हे वाक्य फक्त तुमच्या मुंबईकरांनाच आहे महाराज. कारण लोकलला प्रवास करणारे लोक आहे नाही, 1 मिनिट सुद्धा कमी जास्त जमत नाहीये. ऍडजस्टमेंट काय आहे तुमच्या लोकांकडून शिकली पाहिजे. नुसती धावपळ आहे महाराज. महाराज सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा हो, माझे स्वहित नेनती कोणी. प्रत्येकाची धावपळ चालू आहे मला. नुसता धावतोय, कशासाठी धावतोय हे कळत नाहीये. ज्याच्याकडे पैसे नाही तोही धावतोच आहे, ज्याच्याकडे पैसे भरपूर आहेत तो सुद्धा धावतोच आहे. ज्याच्याकडे काही नाही तोही पळतोच आहे. ज्याच्याकडे काय पळता 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 कधी आयुष्य निघून जातं काही कळत नाही. हे ज्यावेळेस तुकोबराच्या लक्षात आलं, तुकोबराय सांगतात अरे वेड्यानो, एवढा सुंदर नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला त्याला मला सांगतात. आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला दिलाय ना. मग इथे तुम्ही काय करायचं महाराज सांगतात. करा रे बापानो साधना करू नका येणे हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. माय बाप पावसाळा लागायच्या अगोदर आपण धान्याची व्यवस्था करतो शेतकरी, बरोबर आहे का नाही, जनावरांची. का पाऊस घडू नये म्हणून. मग असं काहीतरी साधन जीवनामध्ये केलं पाहिजेत का नाही माणसाने, की त्याने आपल्याला यमाचा त्रास नाही झाला पाहिजे. मग काही लोक म्हणतील महाराज यमाचा त्रासही नाही झाला पाहिजे, असं साधन काय आहे? महाराज सांगतात नावधड करा सहस्र नामाची, हे बघ सिंधूशी थडी पावे. आणि देवाच्या नावाचा आश्रय घेतल्यानंतर मला सांगतात की तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम म्हणे. निश्चित माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय, काहीतरी कालावधी देवासाठी गेला पाहिजे. तुम्हाला जव हे सकळ
चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्री जाय चुकू नको. कोणत्याही गोष्टीसाठी काहीतरी मर्यादा आहे, काहीतरी कालावधी आहे. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये कसं शक्य होईल महाराज? तुम्ही सगळे व्यावहारिक मंडळी आहात. मला बसणाऱ्या सगळ्या मायबापांना प्रश्न करायचा आहे, 65 वर्षाचे झाले की सरकार तुम्हाला रिटायरमेंट देतं का नाही हो? आता तर 60 वर्षाचं झालं, बरोबर आहे का नाही? 60 वर्षाचे झाले की सरकार तुम्हाला रिटायरमेंट देतं, बरोबर आहे का नाही? तुम्ही घरी बसा बाबा, फुकटचं पेन्शन घ्या, पण डोक्याला त्रास देऊ. मग 60 वर्षाचं म्हातारा जर सरकारला चालत नाही तर महाराज लोकांना कसं चालत? हा बी मुद्दा आहे का नाही? म्हणून जवळ हे सगळं सिद्ध आहे. वय 80 वर्षाचं झालंय. किती वर्षाचं वय? 80 वर्षाचं वय. खात्यावर 100 कोटी रुपये. किती आहे? 100 कोटी रुपये नाही, 80 वर्षाचं वय झालं आणि बद्रीनाथ केदारनाथला जायचं. कसं शक्य होईल महाराज? अहो, केदारनाथला जाण्यासाठी, गंगोत्री यमुनोत्रीला जाण्यासाठी वय चांगलं लागेल की नाही महाराज? शरीर चांगलं लागेल की नाही? शरीर जोपर्यंत चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा आहे, बरोबर आहे की? जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया, पाय चांगले तोपर्यंतच पंढरपूरची वारी आहे. पाय चांगले तोपर्यंतच आळंदीची वारी आहे. पाय थकल्यानंतर इच्छा असली तरी माणसाला वारी करता येत नाहीये. पण प्रत्येकाने थोडा तरी कालावधी परमार्थासाठी दिला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरा सांगतात, लोक जन्माला येतात, युवा होतात, वृद्ध होतात, मरून जातात. लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाहीये. आणि इथं येऊन जर तुम्ही भगवंताचं चिंतन नाही केलं, इथं येऊन ज्याच्यासाठी आलेले आहात ती जर गोष्ट जीवनामध्ये नाही घडली तर महाराज त्याचं तोटा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी एवढा सुंदर नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला दिलाय ना. मी सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. एवढे मोठे देव असताना पांडुरंगाचं नाव तुकोबराने का घेतलं? हा प्रश्न मोठा आहे ना, बरोबर आहे का नाही? तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कसा असला पाहिजे? सक्षम असला पाहिजे, बरोबर आहे का? नाही तरी गेला जन्मवाया करता करता भाई सांगतो तुम्हाचे भदारे विठ्ठला विठ्ठला गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया
सांगतो तुम्हाला भटारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म नाही तरी आपण त्याच्या पहिल्या जन्मामध्ये हो करायचं हे बाबा एवढा सुंदर नृत्य जगाच्या मालकाने तुम्हाला दिलाय म्हणून मी सांगतो तुम्हाला भटारे विठ्ठला एवढे मोठे देव असताना पांडुरंगाचं नाव तुकोबराने का घेतलं हाय खूप मोठा आहे ना बरोबर आहे का तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो देव तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कसा असला पाहिजे सक्षम असला पाहिजे बरोबर आहे का जगद्गुरु तुकोबराय असं म्हणलेच नाही की सांगतो तुम्हाला बाजारे मसोबा सांगतो तुम्हाला बाजारे बिरोबा हा छोट्या मोठ्या देवाचं तुकोबराच्या यादीत नावच नव्हतं मला सेंदरी हेंदरी दैवते कोणती बुजी बुद्धे घेते आपुल्या पोटाशी रडते मागते सिते अरे जे देव स्वतःच्या पोटाची खळगी भरू शकत नाही ते देव तुमची इच्छा काय पूर्ण करणार मग भाऊ महाराज ज्या जगद्गुरु तुकोबाने सांगितलं की त्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही आपलं करा तो पांडुरंग परमात्मा त्या सगळ्या गोष्टीसाठी सक्षम आहे का ऐका श्री अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हेच साई गुणवर्य वस्तू म्हणून भगवंतुला काय सत्ता सांगायची मला तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याचे तारा उदार तू आहे उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गर्गता ते वाढे महाराज सांगतात हा तोची एक दान शूरदाता शूरदाता तोची एक दान शूरदाता सुरादाता तुझी गदान सुरादाता तुझी गदान विठेवरी जाची पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान विठेवरी जाची पाऊले समान हे तोची एक दान शूरदाता शूरदाता तुझी एक दान शूरदाता सुरादाता तुझी एक दान सुरादाता सुरादाता तुझी एक दान सुरादाता पिठेवरी ज्याची पाऊले समान तुझी एक दान शूरदाता तू देण्यासाठी सुद्धा योग्य आहे. अरे उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं दुधाचा सागर द्यायला माझ्या जगाच्या मागे सुदाम देवाने 3 मुठी पोहे मागितले सोन्याची नगरी देऊन टाकली जगाच्या मालकाला आपला फक्त काय भाव नाहीये माझी विनंती आहे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्याच्याकडे फक्त आपल्या अंतकरणाची इच्छा प्रकट करा मी नेहमी सांगतो न मागता तुम्हाला सगळं काही दिलं महाराज मनाचे संकल्प पावविल सिद्धी मनात केलेला संकल्प सुद्धा माझा जगाचा मालक पूर्ण करतो तोंडानं तुम्हाला नाही मला मागायची गरज होती तुम्ही त्याला मागा कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते हैं भगवान रोते नहीं कौन कहते हैं भगवान सोते नहीं कौन म्हणताय जगाचा मालक येतोय ना महाराज कौन कहते हैं भगवान आते नहीं द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं कोण म्हणते जगाचा मालक खात नाही खातोय ना पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नामगिराय व्हावं लागेल खाऊ घालण्यासाठी तुम्हाला विदुर काका व्हावं लागेल खाऊ घालण्यासाठी तुम्हाला यशोदा व्हावं लागेल महाराज कोणाच्याही हाताने तो कसा खाईल खाणारच नाहीये त्याच्यासाठी तुमच्या अंतकरणामध्ये वात्सल्य भाव निर्माण झाला पाहिजे देव सुद्धा माझं लेकरू म्हणून कौन कहते हैं भगवान रोते नहीं कोण म्हणते जगाचं मला रडतोय देख सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रो पानी परात को हाथ छू नहीं नयनन के जल से पग धोए अरे सुदाम देव ज्यावेळेस माझ्या भगवंताला भेटण्यासाठी गेली एकदम घरची परिस्थिती नाजूक आहे शिपायाला सांगितलं अहो तुमचा जो द्वारकेचा मालक आहे तो माझा लहानपणीचा मित्र जाऊन सांगायला त्याला द्वारपाळ जय आणि विजय भगवंताचे द्वारपाळ कोण आहे जय आणि विजय
जय विजयाच्या डोळ्याला धारा लागल्या. आतापर्यंत अनेक महात्मे आपण द्वारात येताना पाहिले, पण ही हस्ती काहीतरी आली वेगळी आहे. जगाच्या मालकाचं जाहीर सांगितलं, हे बघा आतापर्यंत अनेक लोक आपल्या द्वारात आले. शेष महेश गणेश दिनेश सुरेश बुजाई, अनेक देवता आले, पण आज जी हस्ती आली ना देवा ती काही आगळी वेगळी. देवाने विचारलं काय नाव आहे? पूछत दीन दयाल को बतावत आपना. सुदाम देवाचं नाव ऐकल्यानंतर जगाचा मालक नंग्या पायाने पळायला लागलाय. चप्पल सुद्धा पायात नाहीये. जगाचा मालक पळतोय, पण राण्या सुद्धा मागे पळत आहे. उद्धवजी पळत आहेत, प्रद्युम्न मुलगा सुद्धा पळत आहेत. सर्व द्वारका विचार करत आहेत. असा कोणता महात्मा आला असेल की जगाच्या मालकाचा पितांबर पडलाय तरी जगाचा मालक बघत नाही, असा कोण महात्मा आहे? आणि जाऊन सुदाम देवाला मिठी मारली. महाराज मिठी मारल्यानंतर जगाचा मालक रडत होता. अख्खी द्वारका नगरी रडत होती, तर सुदाम देवाच्या डोळ्याने अश्रू सुद्धा नव्हता. एवढ्या गडबडीमध्ये रुक्मिणी आई साहेबाला आवाज दिलाय मालकानं, ए रुक्मिणी जा पाणी घेऊन ये. सुदाम देवाचे पाय धुवायचे. रुक्मिणी आई साहेब सुद्धा मनातल्या मनात विचार करतात, हजारो दाशा इथं उभ्या आहे, हजारो सेवक इथं उभे आहे, हजारो दाशा उभ्या असताना सुद्धा त्यार्थी मालकानं मला पाणी आणायचं सांगितलं, त्यार्थी महात्मा काहीतरी आगळा आणि वेगळा असला पाहिजे. रुक्मिणी आई साहेब विचार करू लागले, किमनेन कुटम पुण्यम महुदुलेन भिक्षुणाम स्त्रियाहीनेन लोकेस्मिन् गृहीतान धनेन. तो काय भाग्यवान महात्मा असेल तो. रचांतर न बहिर्यश्य पूर्व नापी चापरम पूर्वापरम बहिश्चांतर जगतो यो जगचयः. रुक्मिणी आई साहेबाला येण्यासाठी उशीर झालं. काय केलंय जगाच्या मालकानं? देख सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधीरो. पानी परात को हाथ छू नहीं, नैनन के जल से पग धोए. कोण म्हणतंय जगाचा मालक रडत नाही? अहो रडतोय हो, पण त्याच्यासाठी तुम्हाला सुदाम्य व्हावं लागेल. महाराज रडतोय जगाचा मालक, पण त्याच्यासाठी तुम्हाला माझे ज्ञानोदय व्हावं लागेल. कोण कहते हैं भगवान सोते नहीं. झोपतोय ना माझा जगाचा मालक, पण त्याच्यासाठी तुम्हाला मांडी यशोदाची द्यावं लागेल. महाराज छगन मगन मेरे लाल को आजा निंदिया. कुठंतरी तुमचा आणि माझा भाव कमी पडतोय. आपण गप्पा करतो की देव कुठे येत असतो, येतोय म्हणायचे. तुम्हाला त्याच्यासाठी 2 मिनिटं चालावं लागेल. महाराज 2 मिनिटं जर तुम्ही त्याच्यासाठी चालले तर तुमच्यासाठी 10 मिनिटं चालल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्याच देवाला जीवनामध्ये आपलं करा. जगद्गुरु तुकोबरायला माहित होतं 2024 मध्ये लोक वार बदलला की देव बदलतो. बरोबर आहे का नाही? एवढे देव आहे महाराज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, तरी सुद्धा काही काही आपले बावळे लोक थर्डीच्या दर्शनाला जातात. मला सर्वांना विनंती करायची, मुस्लिम धर्माचा मनुष्य जर तुमच्या हनुमंताची हनुमान चालीसा म्हणत नसेल, मुस्लिम धर्माचा माणूस जर तुमच्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात येत नसेल, मुस्लिम धर्माचा माणूस जर तुमच्या भगवान शंकराच्या मंदिरात येत नसेल, तर आपल्या हिंदू लोकांना थडग्याच्या दर्शनाला जायची काहीही गरज नाही. थडग्यातला देव तुम्हाला काही धरणार नाही. त्यांचा देव त्यांना धरणार, तुम्हाला धरणार, पण त्यांच्या देवावर झुलणारे आपले येणे जास्त आहे. बरोबर आहे का नाही? त्यांच्या देवावर झुलणारे देव आपले जास्त आहे. अरे ते जर कधी एकादशी धरत नाही, ते कधी सोमवार धरत नाही, ते कधी रामनवमी धरत नाही, ते कधी हनुमान जयंती धरत नाही, तर त्यांच्या घरी जाऊन सुरकुर्मा खायची तुम्हाला काही गरज नाहीये. तुमच्याच बायकोला दूध आणायला लावा, त्याच्या टोपरोबर खारका कालवान तुम्हीच का. लोकांच्या घरी जाऊन तसला बावळटपणा करू नका. माझी सर्वांना विनंती करायला. जगद्गुरु तुकोबरायला माहित होतं वार बदलले की देव बदलतो. प्रवृत्ती आणि सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले दिवस जर कोणत्या देवावर असेल तर महादेवावर. तुम्ही म्हणाल का, तो प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमहापुराण करायला लागला त्या दिवसापासून हा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणीमुळं अख्ख्या महाराष्ट्राच्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार झाला. उठलं की महादेव, उठला की महादेव, उठला की महादेव. तिन्ही ऋतूत महादेवाला गरम पाणी. सर्दी झाली बिचाऱ्याला तरी यांचं पाणी काही कमी होत नाहीये. ठीक आहे,
महादेवाच्या दर्शनाला जाता याविषयी माझं काही दुमत नाही माया हो, पण तुमचा घरचा महादेव 11 वाजे लोक बिना गोळीचा याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. शास्त्रानुसार जर पत्नीच्या जीवनातला खरा महादेव जर कोण असेल, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, घरी नवऱ्या शिव्या देते आणि महादेवाला 150 पोते बेल घेऊन जाते. काही नाही, कहा तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. महाराज सांगतात ना, हीच विष्णूची महा पूजा. अनुभव नाही तुझा. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की आधी देवी, बुधवार आला की बोलावा विठोलो, पहावा विठोलो, करावा विठोलो, आणि बस बुधवार गेला की गुरुवार आला तर स्वामी समर्था माझे आई, बस गेला स्वामी समर्थाच्या केंद्रात गेला. काही साईबाबाच्या केंद्रात जातात, काही दत्तात्रयाच्या केंद्रात जातात, काहीच मत नाही माझं. जिकडं जायचं तिकडं जा, फक्त हिंदू धर्माच्याच केंद्रात जा, बाकीच्या फालतू लोकांकडे जाऊ नका. गुरुवार गेला की शुक्रवार, हाय पुतारे पडारा संतोषी माता की जय. शुक्रवार होत नाही तर लगेच सकाळीच शनिवारी जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिह लोक उजागर, मधुत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, अभिन विक्रम बजरंग बस. शनिवारचे 11:15 वाजत नाही तर अरे याच्या अहंवा घ्या चालत झाले ना चंपाषष्ठी, बरोबर आहे का? जळको जळको जय अहंवा घ्या सोहंवा घ्या प्रेम नगरा वारी, ए सावध होणे बजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. तुमचा जर असा भास असेल की अशी दिवसाला देव बदलल्यानंतर तुमची कृपा होईल, मी दररोज कीर्तनातून सांगतो. मारवाडी लोकांचा सल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर मारवाड्याचा सल्ला घ्यायचा बरं बाळासाहेब. मारवाडी लोकांचा सल्ला, मुस्लिम लोकांचा अल्ला, आणि आपला हल्ला गुल्ला आपला तळाच कळत नाही. आपले येडेच लोक आहे, काय करावं काही कळत नाही, कसं होईल काही सांगता येत. अरे बौद्धांनी जर निळा झेंडावर केला तर सर्व बौद्ध बांध होत्या झेंड्याखाली जाऊन, मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांध होत्या झेंड्याखाली जाऊन बसतात. आपला पहिला प्रश्न असतो, कोणता झेंडा घेऊ? घर एक झेंडे 22. किती टाळ आहे महाराज, बरोबर आहे काय? अजिबात तेव्हा एका माणसाच्या शेतात 20 एकर डाळिंब लावले होते. काय लावले होते? डाळिंब. हे मोठेचे मोठे डाळिंबाले 1.5 महिन्यावर माल तोडायला लागला. त्याने विचार केला, त्यावेळेस आपण एक्सपोर्ट करू, माल बाहेर देशात पाठवू, नक्की 1-2 कोटीचा माल आपल्याला होईल. पण पाणी संपलं, त्याच्यामुळे तो फार जाम झाला. काय करावं, कसं करावं? मित्राला विचारलं, दाद्या 2-4 कोटी रुपयाचा माल आहे रे, पण अजून जर 2-3 पाणी जर दिले तरच माल येईल, नाही तर पाणी काळजी काय करतो. तर बोरच्या मशीनवाल्याला फोन केला, ए मित्रा बोर घ्यायची आम्हाला, बोरची मशीन घेऊ. बोर घ्यायला सुरुवात केली. बोर घ्यायला सुरुवात केली की 20 फूट बोर गेला की तो मला थांबा, परत बोर उचलायचा दुसरी करण्याचा, परत 20 फूट खणली की मला थांबा, परत अशा अख्ख्या शेताला खड्डे केले, पण त्याला पाणी लागलं नाही. एक तर खड्डे केले, 20 फूट खणलं, त्याच्यामुळे पाणी लागलं नाही, वेळही वाया गेला, शेतही खराब झालं, पाणी सुद्धा लागलं नाही. पण त्याच ठिकाणी त्याच शेतकऱ्याने तोच बोर जर 20 फूट खणल्याच्या ऐवजी 500 फूट खणला असता, पाणी लागलं असतं का नाही? हा, याच्या त्याच्या देवाच्या नादी लागण्यापेक्षा एकच देव घ्या ना. बजरंगबली घ्या, दत्तात्रय घ्या, गणपती बाप्पा घ्या, तुम्हाला जो देव आवडेल तो घ्या. त्या देवाला कमीत कमी 500-600 फूट खाली न्या ना. ज्ञानोबराय आणि नामदेवराय ज्यावेळेस तीर्थयात्रेला निघाले होते ना,
त्यावेळी जगाच्या मालकाचं अंतकरण धरून आलं. तेव्हा इच्छा नाही तुम्हाला सोडून जायची, पण ज्ञानोबराय खूप आग्रह करतात म्हणून मी चाललो. आणि जाता जाता नामदेवरायांनी पांडुरंग परमात्म्याला सांगितलं, पांडुरंगा तुमचं ऐकून मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेला चाललो, पण माझा एक पण आहे. काय पण आहे? ज्या देवाचे कट्टेवर हात नाही लगे मी दर्शन तयाचे. अरे ज्या देवाचे कट्टेवर हात नाही देवा, अशा देवाचं मी दर्शन सुद्धा केणार नाही. एवढी एक निष्ठता परमात्म्यामध्ये असावं लागते. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने नैवेद्य खाल्लाय ना महाराज. म्हणून तुकोबराय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्या पांडुरंग परमात्म्याला जीवनामध्ये आपलं करा. जर नाही तुम्ही केलं तर महाराज सांगतात, हा नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया. वाया नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. नाही गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. नाही गेला जन्म वाया. दुरावसे गोरे करिता बरोबरी दुरावसे दुरी. करिता बरोबरी दुरावसी दुरी. करिता बरोबरी दुरावसी दुरी. घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, त्या भगवंताला आपलंस करा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. त्या भगवंताचं चिंतन करा. जर नाही तुम्ही त्या भगवंताचं चिंतन केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. मी दररोज सांगतो माय बाप, अरे गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर गेलं पाहिजे ना. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? जोपर्यंत हे जीवन आहे तोपर्यंत भगवंताचं चिंतन करा. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, अरे इलेक्शन कसं लढायचं? नगरपालिकेची निवडणूक आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागणार आहे. प्रत्येकाने तयारी सुरू केली. सरकार स्थापन झाल्याबरोबर लगेच त्यांनी सगळ्यांनी सुरू केलं. आता भेटीगाठी सुरू केल्या, प्रत्येक ठिकाणी जायला लागले. घर कसं बांधायची तयारी करता, इलेक्शन लढायची तयारी करता, मुलीला MBBS करायचं, मुलीचं लग्न करायचं, गाडी घ्यायची, मोबाईल करता, कपडे घ्यायची, सगळ्याची तयारी करता. बसणाऱ्या मंडळीला मला छोटासा प्रश्न करायचा, तुम्हीही मरणार आहात, मीही मरणार आहोत. आपण आपल्या मरणाची तयारी कधी करणार आहे? तुम्ही म्हणसाल महाराज मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा एक तयारी आहे ना. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमची आणि माझ्या मरणाची तयारी. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना होय. प्रबल कमी करायचं. ना जाने श्वास की आवन हो न हो. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. 24 तास आहे ना तुमच्याकडे, त्यातलं 23 तास धंदे करा, उद्योग करा, सगळं काय करायचं ते करा, पण 1 तास माझ्या पांडुरंगासाठी द्या. त्या 1 तासामध्ये तुमची बायको नकोय तुमच्या सोबत. त्या 1 तासामध्ये बायकोपेक्षा जवळची व्यक्ती झालेली आता एक मोबाईल सुद्धा नाही. बायकोपेक्षा जास्त प्रेम करतात मोबाईलवर माणूस, बरोबर आहे का रे? झोपी सुद्धा नाही ते किजरचा असतो. भविष्यात 10 वर्षांना कॅन्सरचे पेशंट कमी होतील, शुगरचे पेशंट कमी होतील, बीपीचे कमी होतील. 10-20 वर्षांना तुम्हाला पाहायला भेटतील मोबाईलला येडे झाले लोक सापडतील. 1-2 दिवस मुंबईचं पाणी बंद झालं तर लोक बिसलेऱ्या पिऊ शकतात, कुठून तरी पाणी आणून ऍडजस्ट होऊ शकतं. पण 2 दिवस जर या देशातलं नेट बंद झालं ना महाराज, 2 दिवस जर या देशातलं नेट बंद झालं तर कमीत कमी 30% लोक आत्महत्या करतील महाराज. एवढे लोक दिसाळले. माझी सर्वांना विनंती, मोबाईल हे यंत्र तुमच्यासाठी, तुम्ही मोबाईलसाठी अजिबात नाही. बरेचसे लोक माझ्यावर कधी कधी आरोप करतात
की तुम्ही आमचा फोनच उचलत नाही. मला एवढंच वाईट वाटतं की फोन माझा आहे, फोन कोणाचा आहे? माझा आहे, रिचार्ज माझा आहे. तुमच्या मनावर मी कसा फोन उचलणार? लोक रात्री 2:30 वाजता फोन करतात, हो महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकतो. मग तू ऐक ना, मला दुःख देखील. तुमचं माझ्यावर प्रेम आहे मान्य करतोय, पण त्या प्रेमाची मला ऐश्वर्य व्हायला लागली ना. अति सर्वत्र वर्जेत. अति कोणतीही गोष्ट असू द्या, अति गोड असू द्या, अति प्रवास असू द्या, अति खाणं असू द्या, अति झोपणं असू द्या, सगळ्या गोष्टी अति केल्या की काय होती? माणसाची माती होती. म्हणून सर्वांना माझी विनंती करेल, भगवंतासाठी वेळ देत नाही, काही नाही बघा. ताण नका घेऊ. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई अरे सखा वो हमारा है, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. काहीच करायची गरज नाही ना. नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है, समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं. नाम का प्रकाश लेके, राम का प्रकाश लेके सूरज चंदा तारे हैं, कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. देवाचं चिंतन करा. सांगतो तुम्हासी भजारे निघाला, नाही तरी गेला जगवाया. देवाला सोडून जगातल्या जेवढ्या गोष्टी त्याच्यासाठी किती जरी प्रयत्न केले तरी पत्रामध्ये दुःखच पडत. अभंगाचं दुसरं करता भरवारी दुरावस दूर, करता भरवारी दुरावस दूर, करता भरवारी दुरावस दूर, करता भरवारी दुरावस दूर, करिता भरवारी दुरावस दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस दूरी, भरवारी दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस दूरी, दुरावस दूरी, करता भरवारी बरोबरी दूरी, करता भरवारी दुरावस दूरी, करिता भरवारी दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस, करता भरवारी दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस दूरी. भवाची पुरी वाहवसे, भवाची पुरी वाहवसे, करता भरवारी दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस दूरी, करता भरवारी दुरावस दूरी. भवाची पुरी वावसे, भवाची पुरी वावसे, करता भरवारी दुरावस दूरी, 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 भवाची पुरी वाहवसे, करता भरवारी दुरावस दूरी,
बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. संसाराचं गणित तुम्ही किती जरी सोडवायचा प्रयत्न केला आतापर्यंत ते कोणाला सुटलं नाहीये. त्याच्यामुळे ते सोडवण्याचा प्रयत्न करू नका. जसं चाललंय तसं चाललंय. बरोबर आहे की नाही? तुम्ही ठरवलं ज्या मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला करायचा. तुम्ही ठरवून जर काही गोष्टी होत नाही त्या ते ठरवणारा दुसरा आहे का नाही? मान्य करतोय का नाही? तुम्हाला कळतंय का नाही? तुम्ही ठरवून ज्या अर्थी काही गोष्टी होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा कोणीतरी आहे का नाही? मग ठरवणारा जर दुसरा आहे तर तुम्ही ताण कशाला घेता? तुम्ही ठरवताय ना की माझ्या जीवनात दुःख झालं नाही पाहिजे, मग दुःख होतं का नाही? मग तुमच्या हातातच काही नाही. तुम्ही फक्त एवढंच करा, ठेविले अनंते पैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. संसारामध्ये अजिबात प्रयत्न करू नका. संसार कोणाचाही होतो ना मला संसार बघा. तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवता काय नवल याच्यामध्ये नाही. कुत्र्याला एका एका टायमाला 7-7 8 किलो होतं. किती? कुत्र्याकडे आधार कार्ड आहे का? कुत्र्याकडे पॅन कार्ड आहे? माया हो, कुत्र्याची जी बायको तिला आपण कुत्री म्हणू, बरोबर आहे का? ती लाडकी बहीण योजनेमध्ये आहे का? तिला 2000 रुपये भेटतात का? नाही. मग त्याच्याकडे राहायला घर नाही, त्याच्याकडे आधार कार्ड नाही, त्याच्याकडे पॅन कार्ड नाही, त्याला मोदी साहेबाचे 2000 भेटत नाही, त्याला घरकुल नाही, त्याला काहीच नाही. तरी ते एका एका टायमाला जर 6-7 पिल्ल्याचं संगोपन चांगलं करत असेल तर तुम्ही आणि मी तुमच्या 2 पिल्यांचं संगोपन करतो. काय नवल आहे? संसारामधले भोग सर्वांना समानच आहे असं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला श्रीखंड खाण्यात जेवढा आनंद आहे, तुम्हाला रबडी खाण्यात जेवढा आनंद आहे, तेवढे डुकराला विष्ठा खाण्यामध्ये आनंद कुठं बदल अजिबात नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती करतो, जर पशु पक्ष्यासारखेच जर आपण संसारात वागलो त्याच्यातून आपल्यात काहीतरी बदल आहे का नाही? महाराज सांगतात ना, पशु काय पाप पुण्य जाणती. आता एवढं सुंदर नियोजन तुम्ही केलंय, इथे एखादा पशु आला का चुकून जर एखादं कुत्रा आलं तर लोक काढून देतात. मला एवढंच सांगायचं, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक म्हणतात येत नाही. खंतीतेनं करा होणे गाढव कुत्रा. म्हणून संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सोडलं नाही, सोडवण्याचा प्रयत्न करू नका. माझी कीर्ती मला नेहमी सांगतात, पुरुषोत्तम संसार म्हणजे केळीचं पाणी करा. कशाचं पाणी? केळीचं पाणी. आणि ते केळीचं पाणी शिवण्यासाठी मी तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं. कीर्तन संपेपर्यंत पाणी शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जाल तसं तसं ते फाटतं. शिवता येत नाही मायानो. तसं संसाराचं गणित आहे. माणसाला वाटतं लग्न झाल्यावर बरं होईल, लेकरं झाल्यावर बरं होईल, इथं दुसऱ्याच्या भाड्याच्या रूम मध्ये राहतो, इथं एखादा 1 BHK झाल्यावर बरं होईल, 2 BHK होतो, 3 BHK होतो, 4 BHK होतो, तरी माणसाचं समाधान काही राहत नाहीये. समाधान, आनंद, शांती, सुख ह्या ज्या गोष्टी महाराज ते आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नाही. तुम्ही अपेक्षा केली की दुःख सुरू होतं ना महाराज. तुम्हाला अपेक्षा वाढली की तुमचं दुःख सुरू होतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी. सगळ्या गोष्टी जर तू आपल्या करू शकतो आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान नाही. ज्या होणार आहे त्या गोष्टी होणार आहे महाराज, कोणाला सुटल्याच नाही. परमार्थ करणारे लोक कधी कधी आरोप करतात, महाराज माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मी दररोज हरिपाठ करतो, पंढरपूरच्या वारीला जातो, आनंदीच्या वारीला जातो, मग माझ्या जीवनामध्ये संकट कशी येतात? खरं सांगू का, संकट तुमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये काय नव्हे महाराज, संकट देवाच्या जीवनामध्ये सुद्धा आहे. विदना तेरे लेख किसी समझना आते हैं. काय सुंदर. विधना तेरे लेख किसी समझना आते हैं. जन्म जन्म के विधना तेरे लेख किसी के समझना आते हैं. देव जे ठरवाल तेच होतं महाराज. तुम्ही आणि मी जे ठरवतो ते होत नाही. म्हणून तर महाराज सांगतात की सत्ता कोणाची आहे? देवाची. संसारामध्ये किती जरी प्रयत्न केले महाराज सांगतात, पुन्हा आणि भूमू पश्वश्य गोष्टी नारी विको कमी करत नाही. पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुभव स्थिती जीवयता. जाणाऱ्या गोष्टीविषयी विचार करू नका. जे शाश्वत आहे, कधी न जाणार आहे, ते त्रिकालाबाधित सत्य, ते या जगामध्ये फक्त भगवान परमात्माच आहे.
आणि तो भगवान परमात्मा आपलंसं करण्यासाठी तुम्हाला आणि मला काय मिळालेलं आहे. नरदे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाचे पुरी वाहवसी. भव नाम संसार, या संसार रूपी समुद्रातून तुम्ही वाहून जासाल म्हणून तुकोबराने तुम्हाला सावध केलंय. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो, म्हणून प्रत्येकाला सावध करण्याचं काम केलं. आता जागा रे बाईनो जागा, जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा, अविचरणी ठेवा माथा, सुकवी व्यथा जन्माचा, दारा पुत्र जन. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी 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 जगजोगी, हा मज निरंतर जागवी हो. साधू संतांनी तुम्हाला या अज्ञान अंधकारातून जागवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्हाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर साधू संतांनी म्हणून करिता बरोबरी दुरावसी दुरी, वाचे पुरी वाहवसी. काही साधक तुकोबरायकर गेले महाराज, त्या देवाला आपलं करण्यासाठी आम्ही काय करायचं महाराज सांग. काही न लगे एक भावची कारण, 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 तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, करता बरोबरी दुरावसी दुरी, करता बरोबरी दुरावसी दुरी, विठोबाची करता बरोबरी दुरावसी दुरी, करता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी भवाची पुरी घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये मध्ये तुकोबराय सांगतात. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाची, मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन. काय सांगतात तुकोबराय, मी माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की परमार्थासाठी भाव सोडून दुसरं काहीच लागत नाही महाराज. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयक्षिती तदहम भक्ती प्रथमश्नामी तैतात्मनः. तुम्ही देवाला काहीही द्या पण फक्त प्रेमानं द्या. काय द्या? विदुरागरच्या भक्षुनी कन्या, विदुरागरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. जगाचा मालक शिष्टाई करण्यासाठी ज्यावेळेस हस्तिनापूरमध्ये गेलेला आहे त्यावेळेस दुर्योधन सांगतो, देवा आई साहेबांनी तुम्हाला 56 प्रकारचा भोग बनवलेला आहे. पण जगाचा मालक विचार करतोय त्या राज्यामध्ये माझ्या भक्ताला त्रास आहे तिथलं मी जेवण करू नाही. मला 56 प्रकारचा भोग त्यागला. सदसेऊची प्रेम सगाई, दुर्योधन कामेवा त्यागा.
साग विदुर घर ठाई. साग म्हणजे कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, आणि परमानंदे म्हणून परमार्थामध्ये तुमच्या रूपाची गरज नाहीये, परमार्थामध्ये तुमच्या धनाची गरज नाही, परमार्थामध्ये तुमच्या जातीची सुद्धा गरज नाहीये. भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती माझी शबरी माता. कुठं जन्माला आली होती? भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती. फक्त मातंग ऋषीने सांगितलं, शबरी तुझी सेवा पाहून, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे, का काळजी करू नको, जगाचा मला प्रोग्राम तुम्ही तुला भेट देणार. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली महाराज. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष. अरे 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर जगाच्या मालकानं तुला भेट दिली. तुम्हाला एवढं परमार्थ पाहिजे तेवढा सोपा नाहीये रे. तुम्ही 25, 25, 30, 30, 40, 40 वर्ष झाली तर काम करताय, बरोबर आहे का नाही? किती वर्ष झाले काम करताय रे? 30, 30 वर्ष तर झाला. 40, 40 वर्ष. 40 वर्षानंतर आता तुमचे स्वतःचे घर झाले. 40 वर्षात मुंबईत येऊन धंदा करून फक्त स्वतःचं घर केलंय तुम्ही, एका पोरीचं लग्न, याच्या पलीकडे तुमची कोणती प्रॉपर्टी शिल्लक आहे? जेवढं घर आहे तेवढंच आहे ना. मग एक मुंबईमध्ये घर करण्यासाठी जर 40 वर्ष लागतात गड्या हो, देवाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी 10 वर्ष नको का मला जीवन? IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर विद्यार्थ्यांना विचारा, पोरं 16 तास 15 तास अभ्यास करतात MPSC वाले. एक क्लास 1 ऑफिसर होण्यासाठी, एक क्लास 2 ऑफिसर होण्यासाठी जर 16 तास अभ्यास करावा लागतो, तर माझ्या जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी थोडा वेळ तरी द्यावा लागेल ना. एवढ्या सहज सोपं नाहीये. आपला परमार्थच काय धडाचा आहे महाराज. आपण जर दत्तात्रयाला नारळ फोडण्यासाठी गेले, ते जर नारळ कौलळच निघलं तर एवढं सुद्धा तिथला दत्तात्रयाला ठेवत, आणि तेच नारळ खौट निघू त्या लोकांचं. हो 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 पाहुलं बघ देवाला, तुझ्या बापान ठेवलं. म्हणजे खौट देवाला आणि चांगलं आपल्याला. महाराज म्हणतात, मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे काय वाशी मार्केटचा भाजीपाला थोडा आहे काही, एक जोडी 5 रुपये, एक जोडी 5 रुपये, तसं नाही हो. देव आहे ना तो, देव येतो. त्याच्यासाठी काहीतरी कालावधी घालावा लागला, आणि देवाला बाकी काहीच लागत नाही. महाराज सांगतात, देवा कारणे भाव तस्मात. बस त्याच्यासाठी वित्त लागत नाही, पैसा लागत नाही, दात लागत नाही, कुळ लागत नाही, काही लागत नाही. भाव बळे आकळे एरविना करतळी आवळे तैसा हरी, भावे गावे गीत अशुद्ध करोनिया, अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी. एक वाक्य सांगतो, तुम्ही हृदयावर लिहून ठेवा. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जाने. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. विठोबा रखुमाये जय जय, जय 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 विठोबा रखुमाये. हरी टाळ टाळ हा पुरव टाळ हा. हरी हरे 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 हरे, जय 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 विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा हरी जय 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 हरि विठोबा रखुमाये, 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 विठोबा रखुमाये,
ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार ढोबार कुमाई ढोबार कुमाई जय ढोबार कुमाई ढोबार जय ढोबार कुमाई ढोबार जय ढोबार काही न लगे एक भावची कारण अवस्था तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची तरी भावाची. दत्तात्रयाच्या दरबारामध्ये बसण्यात सर्व मंडळी माझी विनंती. परमार्थ नावाची गोष्ट ही फक्त प्रेमाची आणि भावनाची. भाव का भूका हूं मैं बस भाव ही एक सार है भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. फक्त परमात्म्याला तुम्ही काय द्या, भाव द्या. भगत के बस में है भगवान. काही लागत नाही त्याला. रंग नाही, रूप नाही, काही नाही. तुमच्या रंगाचा विचार करते, रूपाचा विचार करते, तुमच्या जातीचा विचार करते, तुमच्या कुळाचा विचार करते. देव जो विचार करतोय तो फक्त आणि फक्त तुमच्या भावनेचा. नेमकं काय झालंय, परमार्थासाठी आपण सगळं देतोय पण भाव देत. परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला. मला किती वर्ष आहे सप्त्याचं तुमचं? 25वे बरोबर आहे का नाही? मग पण रौप्य महोत्सव आहे ना, बरोबर आहे का नाही? मग रौप्य महोत्सव म्हणल्यानंतर कमीत कमी 2000 लोक तर कीर्तनाला पाहिजेत का नाही महाराज? बाकीचे समजा आपण सगळे कुंभ मिळायला गेले तर कमीत कमी 2000. बरं जाऊ द्या 2000, कमीत कमी 1000 तर पाहिजेत ना महाराज. बरं जाऊ द्या 1500 तर पाहिजेत ना. म्हणजे 25 वर्ष झाले तरी पण लोक परमार्थाला काय झाले, दिवसांदिवस गर्दी वाढली पण दिवसांदिवस गर्दी काय होत चालली, टाइमपास म्हणून लोक परमार्थाकडे पाहायला लागले. बघा, कीर्तन असेल, भागवत असेल, परमार्थ असेल, याच्याकडे तर तुम्ही मनोरंजनाच्या दृष्टीने पाहायला लागले, हसण्याच्या दृष्टीने पाहायला लागले, टाइमपास म्हणून जर तुम्ही परमार्थाकडे पाहायला लागले तर निश्चित तुमच्या जीवनाचं पतन झाल्याशिवाय राहणार. टाइमपास करण्यासाठी, हसण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. त्या मोबाईल मध्ये युट्यूब मध्ये जा, हास्य कॉमेडी जत्रा पहा, रात्रभर हसत बसा. पण प्रत्येक कीर्तनकार कोण जर हसण्याची, विनोदाची अपेक्षा केली तर फायदा काय? माझी सर्वांना विनंती आहे, किलोभर भेळ खाण्यापेक्षा 50 ग्रॅम कलाकंद खाल्लेला कधी चांगला नाही. भेळ किती खाल्ली तर त्याचा फायदाही काही नाही. गाढ वाढत खाल्लं पाप पुण्य, बुद्धी वाढत नाही, तब्येत वाढत नाही. भेळीचा फायदा काय? बुद्धी वाढत नाही, तब्येत वाढत नाही. पण 50 ग्रॅम कलाकंद बुद्धी वाढल्यानंतर तब्येतही चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती, काही न लगे एक भावाची कारण. परमार्थाला जर भाव लागतो तर भावनेनं परमार्थ करा. माझ्या दत्तात्रयाची कृपा जर तुमच्या जीवनामध्ये भाव वाटत असेल तर निश्चित प्रत्येकाने भावनेनं दत्तात्रयाची सेवा करा. दत्तात्रयाने जीवनामध्ये 24 गुरु केले तुम्हाला. किती? जो जो दयाचा घेतला गुण तो तो गुरु केला मी जाण. दत्तात्रयाने कोणाला गुरु केलं नाही महाराज? पृथ्वीला गुरु केलंय, आकाशाला गुरु केलंय, पाण्याला सुद्धा गुरु केलं. पाण्यातून काय गुरु घेतले दत्तात्रयाला? पाण्यातून काय बोध घेतलाय? ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय औरन को शीतल करे और आप ही शीतल होय. वेश्येला सुद्धा गुरु केलेलं आहे महाराज. अरे अजून अजगराला सुद्धा गुरु केलं का? अजगर कसं त्याच्या मस्तीत राहतो, अजगर करहिना का चाकरी पंची करहिना काम. अजगर कोणाच्या कामाला गेलेला पाहिलं का? नाही. हे जे पक्षी फिरतात ते कधी काम करताना पाहिले का? नाही. मग त्यांची सुद्धा पोट देव करतो का नाही? अजगराची सुद्धा जेवणाची व्यवस्था करतो का नाही? तुम्ही कोण ताण घेता यावर? लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना, काय बोलतात लोक, मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमचा सप्ताहच बंद पडेल, तू एकदा मरून बघ ना, तुझ्यापेक्षा चांगला करतात लोक सप्ताह. लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या मुंबईचं राजकारणच संपलं. भाऊ, या मुंबईने अनेक लोक मारले, कोणाचं राजकारण थांबलं नाही आणि कोणाचं राजकारण सुरू राहिलं नाही. तुमचा तो भास आहे की मी चालवतोय म्हणून या गोष्टी चालतात. तुम्ही कोणी काही चालवत नाहीये, चालवणारा देव आहे. आणि लोक म्हणतात की मी गेल्यानंतर काय होतं, तुमच्या वाचून काही राहत नाहीये. ही जी तंद्री आहे तुमची ती तंद्री सोडून द्या
आणि भावनेनं भगवंताचं चिंतन करा. निश्चित माझा जगाचा मालक तुमचे संसार रूपी नौका पैल फिरायला राहणार नाही. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व दत्तगुरु धर्मदाय संस्था, खूप सुंदर नाव आहे तुमच्या संस्थांचं, बरोबर आहे का नाही? दत्तगुरु धर्मदाय संस्था यांच्या वतीने एवढं भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन करता तुम्ही, आनंद वाटतो म्हणतात. खूप सुंदर नियोजन आहे. अरे ग्रामीण भागात लोक परमार्थिकच असतात. ग्रामीण भागामध्ये परमार्थाचे संस्कार असतात लोकांवर, पण तुम्ही माया नगरीमध्ये राहून सुद्धा गळ्यामध्ये तुळशीची माळ घालता, कपाळाला गंध लावता, गेले 25 वर्ष झाले तुम्ही दत्तात्रयाची सेवा करता. निश्चित तुमच्यासारखे पुण्यवान लोक दुसरे कोणीच नाहीये. मी नेहमी सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सप्ते वेगळे नसते, मुंबईतले सप्ते वेगळे नाही. अख्ख्या मुंबईमध्ये एवढे सप्ते होता, सुरू झाले आता प्रत्येक सेक्टरला सप्ताह आहे महाराज, बरोबर आहे का नाही? निश्चित तुम्ही परमार्थाची सेवा करता. जगाचा मालक तुमची संसार निश्चित पैल फिरायला नाही अशी आपण दत्तात्रयाच्या चरणी प्रार्थना करू. जाता जाता सर्वांना विनंती करतो, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आज 10 तारीख आहे ना? किती तारीख आहे? 10 तारीख. महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे हिंदू आक्रोश मोर्चे निघले. तुम्ही म्हणसाल महाराज का मोर्चे निघले? बांगलादेशमध्ये जे इस्कॉन मंदिर होतं, काय या लोकांची धारणा आहे कळत नाही. म्हणतात कीर्तनातून यांना शिवाय द्यायची वेळ आली हो. ज्यावेळेस भारतापासून बांगलादेश वेगळा झाला होता ना, लिहून ठेवा माझं वाक्य, ज्या दिवशी भारतापासून बांगलादेश वेगळा झाला त्यावेळेस तिथलं जे इस्कॉन मंदिर होतं, त्या इस्कॉन मंदिराने 6 महिने तिथल्या 2 लाख मुस्लिमांना 2 टाइम जेवण्याची व्यवस्था केली. किती टाइम जेवण्याची व्यवस्था केली? 2 टाइम जेवण्याची व्यवस्था केली. ज्या इस्कॉन मंदिराने 2 लाख लोकांना 6 महिने जेवण्याची व्यवस्था केली, पाठीमाग दंगा झाल्यानंतर तिथल्या मुस्लिम लोकांनी पहिले इस्कॉन मंदिर केलं. ज्यांना आपण जवळ करतो, ज्यावेळेस त्यांची पाळी येईल त्यावेळेस ते पहिला घात कोणाचा करतात? आपला करतात. म्हणून तिथं अनेक हिंदू मुलींवर बलात्कार होत आहेत, अनेक हिंदू मंदिरावर अत्याचार होत आहेत. त्याच्या निषेधार्थ सर्व भारतातल्या महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू बांधवांनी काय केलं माहिती का? एकीसाठी की त्यांना पाठबळ मिळावं म्हणून प्रत्येकाने कलेक्टर ऑफिसला काय काढले? मोर्चे काढले. आता राजकारणाचा काही संबंध आहे का नाही? सरकार बहुमतात आलं मग तरी सुद्धा हिंदू लोक मोर्चे का काढतात? महाराज लोक, साधू लोक हे कोणत्या पक्षाचे नाहीये. महाराज लोक, साधू लोक हे फक्त हिंदू धर्माचेच आहे. म्हणून त्यांचं ते काम आहे धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंडन. आता काही लोक म्हणजे तुम्ही राजकारणात खूप बीजेपीचा प्रचार केला, आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही, आम्ही आमच्या मायबापाचे, आम्हाला कोणत्या पक्षाशी काही घेणं देणं. तुमचे सगळे पक्ष जन्माला येण्याच्या अगोदर माझ्या ज्ञानोबरायच्या खांद्यावर भगवी पताका होती महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या खांद्यावर भगवी पताका होती. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मायानगरीमध्ये राहता तुम्ही, कुठं तुमच्या मराठी लोकांना स्थान आहे, कुठं तुमच्या हिंदू लोकांना स्थान आहे? थोडी एकी या. अरे प्रत्येकाने मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, त्या धर्माचा, किती दिवस भांडणार आहे तुम्ही? प्रत्येकाने फक्त एक भूमिका ठेवा, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. ही भूमिका जर प्रत्येकाने ठेवली तर निश्चित भविष्यात आपल्यावर जे अतिक्रमण होणार आहे ते होणार नाही. दुसरा मुद्दा, लव जिहादचं प्रमाण सुद्धा खूप प्रमाणात वाढलंय. इथं बसणाऱ्या माझ्या सगळ्या आई बहिणी, मायानो, मी तुमचं पोरग म्हणून तुम्हाला सांगतो, मोबाईल वापरू नका या मताचा मी महाराज, प्रत्येकीनं मोबाईल वापरा, पण व्हॉट्सअप वापरत असताना, इंस्टाग्राम वापरत असताना, फेसबुक वापरत असताना सावधगिरी वापरा. अनेक मुस्लिम धर्माचे मुलं हिंदू मुलांच्या नावाचं अकाउंट काढून आपल्या गोर गरीब मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फासतायत. पाठीमागे एका मुलीची कशी निर्गुण हत्या झाली. अरे तिथं मांस फ्रीज मध्ये ठेवलं होतं महाराज. कशामध्ये ठेवलं होतं? फ्रीज मध्ये ठेवलं. ती श्रद्धा नावाची मुलगी, तिच्यावर 22 वेळेस वार केला तरी त्या नराधमाला दया आली नाही. श्रद्धाचं नाव पूर्ण आलं, पण अशा हजारो श्रद्धा गेल्या महाराज, त्या गेल्या कुठं अजून सुद्धा माहीत नाहीये. 4-5 दिवसापूर्वीचं प्रकरण आहे. माझ्या एका मित्राची बहीण पळून गेली. लग्न केलं. लग्न केल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिची समजूत घालायला गेलो तर तिने पोलीस स्टेशनमध्ये बयान दिला की मला माझ्या मायपासून भीती आहे आणि मला माझ्या बापापासून भीती आहे. इथं बसणाऱ्या सगळ्या बहिणींना, सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, अरे जी माय तुम्हाला 9 दिवस गर्भात वागवती, सिझरच्या टायमाला पोट फाडून ती तुम्हाला बाहेर काढती, ती माय माऊली तुमची वैरी कशी असू शकते?
तो बाप तुमचा वैरी कसा असू शकतो? तो 2000चा फोन वापरतो, तुम्हाला 25,000चा फोन देतो. तो फाटके कपडे घालतो, तुम्हाला नवे ड्रेस देतो. तो फाटकी चप्पल घालतो, तुम्हाला नवी सँडल देतो. तो व्याजानं पैसे काढून तुमच्या कॉलेजची फी भरतो. म्हणून बसणाऱ्या सर्व तरुण मुलींना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही इंजिनियर नाही झाल्या तर चालत्या, कलेक्टर नाही झाल्या तर चालत्या, डॉक्टर नाही झाल्या तरी चालत्या, पण तुमच्या चुकीमुळे जर तुमच्या मायबापाला फाशी द्यायची वेळ येत असेल, हे जरी कृत्य जीवनामध्ये नाही केलं तरी मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं गड्याने. ही काळाची गरज आहे. प्रत्येक कीर्तनकाराने याच्यासाठी 10-5 मिनिटं दिले पाहिजेत. कारण की हे जर आम्ही नाही सांगायचं तुम्हाला सांगणार कोण आहे? महाराज हे कीर्तन सांगता धर्म जागृती करणे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, धर्मासाठी देशासाठी एकनिष्ठ राहा, प्रत्येकाने सावध राहा. तुम्ही सर्व धर्मासाठी एकत्रित राहिले, त्याचा परिणाम तुम्हाला सर्वांना दिसला महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, काही झाले तरी चालतं, धर्मावर संकट आल्यानंतर मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा अजिबात नाहीये. फक्त एवढंच म्हणायचं, मी हिंदू आहे, हिंदुस्थान माझा काय देश आहे. प्रत्येकाने ही भूमिका ठेवा. जाता जाता सर्वांना विनंती, जीवनामध्ये व्यसन करू नका. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून तिकड्यानो, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. निश्चित ज्ञानोबरायचं कोबरा आहे. जसं तुमचं 25वे वर्ष तुमच्या दत्तगुरु धर्मदाय संस्थांचा शताब्दी महोत्सव सुद्धा या ठिकाणी हो, अशी दत्तात्रयाच्या चरणी आपण काय करू, प्रार्थना करू. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुरुजन महाराज मंडळी, आमच्या सेलार महाराजांच्या संस्थेतले सर्वच छोटे छोटे मुलं, गायक वादक, आणि एवढे दिवस ही परंपरा ज्या ट्रस्टने चालवली, एवढी सुंदर तुम्ही ही परंपरा चालवता. निश्चित एवढं सुंदर कार्य या दत्तगुरु धर्मदाय संस्थांच्या वतीने झालं पाहिजे. ते अख्ख्या मुंबईने आपल्या संस्थांचा काय घेतला पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे. त्यासाठी सर्वांनीच तनमन धनाने सहकार्य करा, अशी सर्वांच्या चरणी मी विनंती करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतो. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज? तसलं काही मनात पाप आणू नका. पण त्या गायीचं रक्षण होण्यासाठी, त्या गायीचं संगोपन होण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गायीच्या त्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर पुढचा गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही माणसाला महाराज का घेऊन जा? त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. त्यातला एकही रुपया माझ्या कुटुंबासाठी जात नाही. त्याची शाखेत तुम्ही नारदाच्या जातीन देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारद माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारद माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारद महाराज, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, हे विठ्ठल, क्षमा नाही विचारिला अधिकार म्या फुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा पायाचे क्षमा महाराज.
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम